सुरू होऊन 50 दिवस उलटून देखील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव या भागात पावसानं हजेरी लावलेली नाही। पावसाअभावी या भागातील धरणात जेमतेम पाणी उरलेलं आहे, त्यामुळे पाण्यासाठी स्थानिकांचे मोठे हाल होणार असल्याची शक्यता आहे। जून महिना कोरडा गेला। जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात राज्यभरासह नाशिकच्या वेगवेगळ्या भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओढे यांना पूर आलं। धरणं देखील तुडुंब भरून वाहू लागले। मात्र दुसरीकडे मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव या भागात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही। जो रिपरिप पाऊस झाला त्याच्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी नदी नाले आणि ओढे कोरडे आहेत, त्याच्यामुळे धरणातही पाणी आलेलं नाही। मी आता उभा आहे मनमाड शहरातील वाघजाडी धरणावर। आपण बघू शकतो का गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा धरण ओव्हरफ्लो झालेला होता, तुडुंब भरलेला होता। मात्र आता या धरणात जेमतेम पाणी साठा उरलेला आहे। हीच परिस्थिती नांदगाव जवळ असलेल्या नाग्यासारख्या धरणाची आहे। तो तर पूर्णतः कोरडा पडलेला आहे। माणिकपुंज धरणात फक्त 4% पाणी साठा शिल्लक आहे, तो देखील मुडूत साठा आहे। त्याच्यामुळे या भागात ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाई अजूनही कायम आहे। नांदगाव आणि येवला भागातील सुमारे 150 गावे, वाड्या, वस्त्यांवर आजही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। जर आगामी काळात मुसळधार सलग पाऊस नाही झाला आणि धरणात पाणी नाही आलं तर ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड। जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा हा 94% पोहोचलेला आहे। धरणात सध्या सुमारे 3000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसात धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 54% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। गोंदियात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पुजारी टोला धरणाचा पाणीसाठा सध्या 86% झालाय। धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या धरणातून सध्या नदीपात्रात 10,832 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे।